तो काल ओके, ठीक आहे. तर काल आपण सगळ्यात पहिले इन्स्टॉलेशन आहे ना ते शिकलो होतो. तर वन्स अगेन आय जस्ट लेट यू नो द 3 स्टेप्स. ठीक आहे, नॉट 3 स्टेप्स, द 3 डिफरंट वेज तुम्ही कुठे पायथन तुम्ही कोड करू शकता. ठीक आहे. सो द फर्स्ट वन वॉज व्ही एस कोड, की डायरेक्टली तुम्ही व्ही एस कोड डाउनलोड करा. ठीक आहे. डाउनलोड केल्यानंतर जस्ट गो ऑन युअर गुगल अँड हिट डाउनलोड दी व्ही एस कोड बटन. ठीक आहे. तिथे आल्यानंतर देर इज समथिंग कॉल्ड एक्सटेन्शन ॲट दिस एंड, त्याला क्लिक करा. त्यानंतर पायथन टाईप करायचं इथं. ठीक आहे. सो पायथन टाईप केल्यानंतर युल सी समथिंग कॉल्ड सी पायथन डिबगर पायथन. सो याच्यामधून पायथन एक डाउनलोड करायचं. ठीक आहे. दिस इज द लेटेस्ट व्हर्जन. सर सॉरी टू इंटरप्ट, तुम्ही स्क्रीन शेअर करताय का? जस्ट अ मिनिट. ओके, माय बॅड. येस. ओके, सांगत चला असं. ओके, सो सॉरी फॉर दॅट थिंग. फाईन. ठीक आहे. गुगलला जायचं, परत एकदा दाखवतो. गो ऑन दी गुगल, से व्ही एस कोड. ठीक आहे. जी पण पहिली येईल तिथून तुमचं विंडोज असेल, लिनक्स असेल, ठीक आहे, मॅक असेल, त्या हिशोबाने डाउनलोड करायचा. डाउनलोड केल्यानंतर जस्ट गो विय पायथन इथे इन्स्टॉल करायचं. नाव मी ऑलरेडी इन्स्टॉल केलेलं आहे म्हणून तिथे एक इश्यू येऊ शकतो. ठीक आहे. सेकंडली आपण करणार आहोत जुपिटर नोटबुकमध्ये. सो सी हे जुपिटर, परत इथे अँड हिट इन्स्टॉल. ठीक आहे. ते तिथे इन्स्टॉल होऊन जातं. सो दिस वर द 2 थिंग्स. हे 2 गोष्टी करायचे व्ही एस कोडने. सेकंड वन विच आय टोल्ड यू वॉज युझिंग, कुठे गेलं, ठीक आहे, ही पहिली पद्धत झाली. दुसरी कुठली होती, मी सगळ्यांना एक पी पी टी शेअर केली होती, ज्या पी पी टीमध्ये मी तुम्हाला इन्स्टॉलेशन शेअर केलेलं कम्प्लीट है ना. काय करायचं की जस्ट गो ऑन युअर ब्राउझर, हिट, दॅट्स वाय आय एम सेइंग की टाईमवरती येत जा. ठीक आहे. हां, तुमच्या ब्राउझरवरती जाल, तिकडे पायथन डाउनलोड. ठीक आहे. डाउनलोड पायथन, इकडनं पायथन. इवन इफ यू क्लिक, तुम्हाला कुठे जास्त दिसणार नाही की पायथन डाउनलोड होतं आहे का नाही, ते डाउनलोड होऊन जातं. नंतर मग तुमच्या टर्मिनलवरती जाऊन, तुमचं जे टर्मिनल असतं इथे, ठीक आहे, तुमचं टर्मिनल असतं, सी एम डी टाईप करायचं. मी विंडोजसाठी सांगतो आहे. ठीक आहे. ठीक आहे. तिथे फक्त यू जस्ट हॅव टू टाईप ही कमांड. ॲक्च्युली तुम्हाला पूर्ण पी पी टी मी शेअर केलेली आहे. ठीक आहे. // है ना. लेट मी जस्ट चेक दी पी पी टी वन्स अगेन. सी पायथन लिंक पण प्रोव्हाइड आहे, डाउनलोड करायचं. ठीक आहे. आणि ही /वर्जन, सी ही -वर्जन. ठीक आहे. मग ऑलरेडी जो डाउनलोड झाला आहे तो येऊन जातो. ठीक आहे. नंतर मग तुम्हाला काय करायचं आहे, तिथेच पुढे लगेच पिप इन्स्टॉल ज्युपिटर. ठीक आहे. जे व्ही एस कोड वापरत नाही आहेत मी त्यांच्यासाठी सांगतो. ठीक आहे. पिप इन्स्टॉल ज्युपिटर, हिट एंटर, आणि ज्युपिटर तुमच्या डिव्हाइसमध्ये डाउनलोड आणि इन्स्टॉल होऊन जातं. ठीक आहे. या 2 गोष्टी करायच्या. अजून एक तिसरी एक, लाईक देर इज ऑल्सो वन मोर वे. ठीक आहे. हे जर तुम्हाला कधी नो, तुम्ही ॲज अन ॲड ऑन तुम्ही तुमच्या रेझ्युमेमध्ये हे गोष्टी टाकू शकतात, की आय डी ई म्हणून तुम्ही पुढे मेन्शन करू शकतात की कुठल्या कुठल्या आय डी ईजवरती तुम्ही कोड केलेला आहे. तर फर्स्ट वन इज युअर व्ही एस कोड. ठीक आहे. ज्युपिटर नोटबुक, ॲनाकोंडा, से व्ही एस कोड, ज्युपिटर नोटबुक, अँड थर्ड इज युअर गुगल कोलॅब. ठीक आहे. गुगल कोलॅब, हे बघा इथे ज्युपिटर नोटबुक येतं. ठीक आहे. जस्ट हिट एंटर. ठीक आहे. यू कॅन कोड ओव्हर हियर. सी प्रिंट, हॅलो,
ते कर्नल कनेक्ट होतं आहे त्यामुळे. ओके ठीक, प्रिंट हॅलो झाले, एक्झिक्यूट फाईल. ठीक आहे. सो दिस इज द थर्ड वे जिथे तुम्ही तुमचा कोड करू शकता. आता मी तुम्हाला काल सांगितलेलं की व्हॉट इज IDE है ना. Yesterday I told you guys what is IDE, what exactly you mean by IDE, ते कशासाठी गरजेचं आहे, पायथन काय, जस्ट टू गिव्ह अ रिकॅप. ठीक आहे. पायथन इज अ प्रोग्रामिंग लँग्वेज. जसं कालच आपण डिस्कस केलं की इट्स द वे ऑफ टॉकिंग टू युअर कम्प्युटर. ठीक आहे. आता ते बोलण्यासाठी एक माध्यम लागेल. ते माध्यम म्हणजे तुमचं IDE आहे, दॅट इज इंडिपेंडंट डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट. आता ते किती 3 वेगवेगळ्या प्रकारचे असतात मी तुम्हाला दाखवलं, कुठे कुठे तुम्ही तुमचा कोड करू शकता. ठीक आहे. मोस्ट प्रेफरेबल एक आहे, सो लाईक आय टोल्ड यू इट वॉज VS कोड. ठीक आहे. सो आय होप इथपर्यंत सर्वांना समजलं इन्स्टॉलेशन अँड एव्हरीथिंग. ठीक आहे. VS कोड, कोलॅब अँड जुपिटर नोटबुक इन युअर डिव्हाइस. इट इज सिम्पल. ओके. इट इज व्हेरी सिम्पल. जेणेकरून तुम्हाला पण तिघं तर आहेच. ठीक आहे. जरी नाही जमलं तरी यू हॅव द ॲक्सेस ऑफ यूट्यूबवरती तुम्ही बघून घ्या. ठीक आहे. सो मुव्हिंग अहेड, लेट्स स्टार्ट विथ द व्हेरी सिम्पल फर्स्ट टॉपिक ऑफ पायथन. ठीक आहे. जस्ट लेट मी शेअर यू द PPT. ठीक आहे. पायथन काय आहे, जस्ट आय टोल्ड यू इट्स अ हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज. ठीक आहे. इट्स का आता सध्या पायथन एवढी बूममध्ये, बिकॉज इट इज मोस्टली यूज्ड लाईक 90% ऑफ द प्रोग्रामिंग लँग्वेज इन AI, or I would say 95% of the programming language in AI or data science industry or data analytics industry is Python. ठीक आहे. त्याला एक अल्टरनेटिव्ह पण आहे, दॅट इज कॉल्ड R लँग्वेज. ठीक आहे. जी मोस्टली लाईक एक त्याचं जर एक एक्झॅक्ट आपण यूज बघितला तर ती डेटा इंडस्ट्रीमध्येच आहे. ठीक आहे. सो R इज अ लँग्वेज. ठीक आहे. सेकंड यूज काय आहे पायथनचा, एक वेब ॲप्लिकेशन्स म्हणजे वेबसाईट है ना. लाईक वेब ॲप्लिकेशन्स म्हणजे आपण जे फ्रंट एंड पार्ट जो करतो तो आपण फ्लास्क, फ्लटर या सगळ्या गोष्टी वापरून तुम्ही पायथनचंच एक मॉड्यूल्स वापरून तुम्ही बनवू शकतात. नंतर थर्ड आहे पायथन कॅन कनेक्ट टू डेटाबेस सिस्टम्स, जसं मी तुम्हाला काल सांगितलं. ठीक आहे. फाईल हँडलिंग आपण पांडाजमध्ये वगैरे करतो. ठीक आहे. इट कॅन हँडल बिग डेटा अँड परफॉर्म कॉम्प्लेक्स मॅथमॅटिक्स. ठीक आहे. सो दिज आर द डिफरंट युजेस ऑफ पायथन. ठीक आहे. आणि एक अजून त्याचा ॲडॉन्स काय आहे पायथनचा, की पायथन वर्क्स ऑन डिफरंट प्लॅटफॉर्म्स लाईक विंडोज, मॅक, लिनक्स, रास्पबेरी पाय है ना. असं वेगळ्या ठिकाणी तो यूज होतो. ठीक आहे. सो लेट्स स्टार्ट विथ द व्हेरी बेसिक पार्ट ऑफ पायथन, विथ द व्हेरी बेसिक लाईक पार्ट ऑफ एनी डिफरंट लँग्वेजेस, दॅट इज द सिंटॅक्स. आता सिंटॅक्स म्हणजे काय, सिंटॅक्स म्हणजे काय नीट लक्ष द्या. सिंटॅक्स इज नथिंग बट द वे ऑफ रायटिंग द पायथन कोड, किंवा एक सॉर्ट ऑफ रूल्स है ना, की कुठे स्लॅश आला पाहिजे, कुठे कॉमा आले पाहिजे, कुठे काय आलं पाहिजे है ना. सो दॅट इज नथिंग बट युअर सिंटॅक्स, द वे ऑफ रायटिंग कोड. असं सिंटॅक्सला असं समजा की इफ पायथन इज युअर स्किन और इज युअर मसल्स, तर सिंटॅक्स जो आहे तो बोन आहे. समजतंय. कुठे गेले, समजतंय सर्वांना आतापर्यंत. हो सर. ओके ठीक आहे. कुठे गेला, It was here. ठीक आहे. सिंटॅक्स काय आहे, सपोज जर तुमचा लाईक तुमचे मसल्स आहेत, तर सिंटॅक्स इज नथिंग बट द बोन ऑफ एनी प्रोग्रामिंग लँग्वेज. तर पायथनचा सिंटॅक्स खूप इझी आहे, म्हणजे खूप इझी, म्हणजे जे रूल्स आहेत लिहायचे कोड खूप इझी आहेत. तुम्ही जसं विचार करतात, राईट ॲज यू थिंक. जसं आपण
जसं आपल्याला आउटपुट पाहिजे, इट इज व्हेरी आउटपुट ओरिएंटेड. जसं आउटपुट पाहिजे, ज्या प्रकारे पाहिजे त्याच प्रकारे आपण कोड करतो. आता तुम्हाला समजायला थोडं एक थेरॉटिकल, आय मीन थोडं डिफिकल्ट जाईल किंवा लगेच समजणार नाही, बट जसं जसं आपण कोड करू तसं तसं तुम्हाला सोपं जाईल. ठीक आहे. एक्सटेन्शन्स अँड जुपिटर नोटबुकचं एक्सटेन्शन मी तुम्हाला एक एक्सटेन्शनचं आत्ताच सांगितलं की .py and .ipynb. Now this extension is for Jupyter Notebook. ठीक आहे. सिंटॅक्स समजलं काय आहे. ठीक आहे. आता इथून आपलं एक प्रॉपर कोडिंग काइंड ऑफ थिंग आपण इथून सुरू करूयात. सो लेट्स गो टू आर VS कोड. ठीक आहे. हे बघा, इथे वरती एक ऑप्शन असतो एक्सप्लोरर. गो ओव्हर देअर, ओपन फोल्डर, आणि तुम्ही ज्या फोल्डरमध्ये तुम्हाला फाईल सेव्ह करायचा आहे तुमचा, ठीक आहे, त्या करू शकता तुम्ही. ठीक आहे. लेट्स से पायथन फॉर DA, ओपन. ठीक आहे. जस्ट अ मिनिट. ऑनलाईन कंपाइलर. ठीक आहे. फाईन. ठीक आहे. एक कर्नल सिलेक्ट करून घ्यायचा जेव्हा तुम्ही इन्स्टॉल कराल VS कोडसाठीच स्पेसिफिकली. इथे एक कर्नल असेल. ठीक आहे. जायचं, सिलेक्ट अ कर्नल सिलेक्ट होऊन जातो. ते तो ऑटो डिटेक्ट करतो. दॅट वोंट बी एन इश्यू फॉर यू गाईज. तर आपण सगळ्यात पहिले समजूया कमेंट्स. ठीक आहे. तर कमेंट्स काय असतात पायथनमध्ये. सो whenever we write any codes in Python, ठीक आहे, लेट्स से मी एक कोड लिहिला, a equals to let's say 5, b equals to 6 and c equals to a plus b, है ना, प्रिंट सी. ठीक आहे. हा एक सिम्पल कोड लिहिला मी आता, खूप सिम्पल. ठीक आहे. आता कमेंट्स काय असतात, तर कमेंट्स पायथनमध्ये अशा गोष्टी आहेत ज्या एक्झिक्यूट होत नाही. ठीक आहे. म्हणजे त्या आपल्या अंडरस्टँडिंगसाठी असतात. ठीक आहे. जसं इथे मी टाकेल हॅश देऊन कमेंट्स द्यायचे असतात. ठीक आहे. इथे मी टाकेल हॅश दिस इज द फर्स्ट व्हेरिएबल. ठीक आहे. दिस इज द फर्स्ट व्हेरिएबल. ठीक आहे. पहिले तर आपण याला रन करून घेऊ. चेंज करून okay, yes. Connecting to kernel, just a minute, it is activating over here. तोपर्यंत मी तुम्हाला ओके सी काय केलं आपण 5 6 5+6 केलं, इकडे प्रिंट झालं. ठीक आहे. आता कमेंट्स काय आहेत, तर असा सपोज लेट्स तुम्ही कुठला पण एक कोड केलेला आहे. ठीक आहे. ठीक आहे. इथे तुम्ही कुठला एक पर्टिक्युलर कोड केला आहे. सो मला सांगायचं दिस इज द फर्स्ट व्हेरिएबल. ठीक आहे. दिस इज द फर्स्ट व्हेरिएबल और फर्स्ट नंबर, काही पण. हे कशासाठी देतो तेही सांगतो तुम्हाला, फक्त आता समजून घ्या कसं देतात. दिस इज द फर्स्ट व्हेरिएबल. ठीक आहे. किंवा ह्यापेक्षाही अजून सोपं, जे सगळ्यांना एक कोड माहीत असतो, प्रिंट हॅलो और हाय. ठीक आहे. याला आपण प्रिंट केलं, हाय आलं. ठीक आहे. आता मला तुम्हाला सांगायचं आहे की हे दिस इज अ कमेंट.
ठीक आहे. आता मी याला एक्झिक्यूट करेल. शिफ्ट एंटर दाबतात, ठीक आहे, सेल एक्झिक्यूट करायला. शिफ्ट एंटर, ठीक आहे. ठीक, काय आलं नाही. तर कमेंट्स कशासाठी असतात? इट्स इज जस्ट अ लाईन विच इज नॉट जी एक्झिक्यूट होत नाही, ठीक आहे, विच हेल्प्स अस टू अंडरस्टँड द कोड, ठीक आहे. फॉर दॅट कमेंट्स आर यूज, ठीक आहे. आणि रिअल लाईफ इंडस्ट्रीमध्ये त्याचा काय यूज आहे? एकदा फक्त एक 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 लक्ष द्या, ठीक आहे. बिफोर दॅट विल जस्ट कम्प्लीट दिस. ओके, दिस आता मी दिलं, दिस इज द सेकंड नंबर, ठीक आहे. Here we are doing the addition, okay. Here the output is printed, ठीक आहे. काही चेंज झाला आउटपुटमध्ये नाही. तर कमेंट्स काय आहेत? जे तुम्हाला कोड अंडरस्टँडिंगसाठी हेल्प करतात, ठीक आहे. हे तुम्ही दिल्या नाही दिल्या काही प्रॉब्लेम नाही कुठे, बट याच्याने द्यायची सवय ठेवा. याने काय होतं, तुम्ही जर कधी परत तुमचा कोड बघाल तर इट वुड बी व्हेरी इझियर फॉर यू टू अंडरस्टँड वॉट एक्झॅक्टली इज यू नो डन इन दॅट पर्टिक्युलर लाईन ऑफ कोड, ठीक आहे. कोड कमेंट्स कसे देतात? आता तुम्ही बघितलं, जस्ट टू गिव्ह अ हॅश साईन, ठीक आहे, हॅश द्यायची आणि दिस इज अ कमेंट. सी, प्रिंट होणार नाही, ती एक्झिक्यूट झाली असेल. सेल, एक सेकंड, कोड जो आहे तो एक्झिक्यूट झाला. एक सेकंड प्लीज, just a second, just let me share the link in another batch as well. I don't know if this guy's ओके. ओके, सो कमेंट समजलं. तर कमेंट कशासाठी जातं? सी, इथे सेल एक्झिक्यूट झालेली आहे, ठीक आहे, बट आउटपुट काय आला नाही का? बिकॉज दिस वॉज अ कमेंट. तर कमेंट कशासाठी देतं? सपोज तुम्ही कुठल्या IT कंपनीमध्ये, ठीक आहे, सपोज तुम्ही आता कुठल्या MNC मध्ये जॉब करत आहात, ठीक आहे. यू आर वर्किंग ॲज अ इन द टीम ऑफ डेटा क्लिनिंग, ठीक आहे. सो तुमची शिफ्ट होती लेट्स से फ्रॉम मॉर्निंग 8 to 3, मग नंतर दुसरे डेव्हलपर्स आलेत. तर तुम्ही आधी काय कोड केला त्यांना समजायला हवं ना. फॉर एक्झाम्पल, लुक ॲट द स्क्रीन, ठीक आहे. ठीक, इथे तुम्हाला दिसत आहे कमेंट्स आहेत. काय केलं इथे? अपलोडेड द एक्सेल डेटा सेट, लोड केलेला आहे, ठीक आहे. हे एक्झिक्यूट होत नाही, पण याच्याने काय होतं आहे, समजतं आहे नक्की ह्या स्टेपला काय केलेलं आहे, ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल की ऑलरेडी ते डेव्हलपर्स आहे, वाय दे वॉन्ट टू राईट दिस मोर एक्स्ट्रा थिंग्स इन देअर कोड. इट इज समथिंग लाईक नीट अँड लेबल्ड डायग्राम, जसं म्हणतो ना, दिस इज नीट अँड क्लीन कोड, ठीक आहे. इट इज अ व्हेरी गुड हॅबिट ऑफ रायटिंग कमेंट्स. सो दॅट वॉज लाईक, सो दॅट दिस इज वाय कमेंट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट, ठीक आहे. सी, comment can be used to explain Python code. Comments can be used to make code more readable, ठीक है. Okay, so let's get back over here, ठीक है. Third is comment can be used to prevent execution when testing code, ठीक है. Comment starts with hash and Python will ignore them, ठीक आहे. ते असं समजा तो एक प्लेन टेक्स्ट आहे, पायथन कम्प्लिटली त्याला इग्नोर करतं, ठीक आहे. कमेंट समजले, ठीक आहे.
नाव देर इज समथिंग कॉल्ड मल्टी लाईन कमेंट्स. ठीक आहे, आता हे एक लाईनमध्ये आहे. ठीक आहे, जर तुम्हाला दुसऱ्या लाईनमध्ये करायचं आहे तर नो परत हॅश देऊन अगेन 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 यू हॅव टू डू थिंग्स. ऑर देर इज ऑल्सो वन मोर वे ऑफ रायटिंग कमेंट्स. ठीक आहे, तो वे कसा आहे, लक्ष द्या. ओके, ठीक. हॅश डबल इन्व्हर्टेड कॉमर्स. ठीक आहे, नॉट हॅश. हॅलो, है ना. ठीक आहे, दिस इज समथिंग कॉल्ड ओके दिस वॉज ठीक आहे. आता हे जे आहेत, ठीक आहे, मल्टीलाईन कमेंट DA13 कोणी ॲड झालं आहे का? आय मीन 17 म्हटलं. जस्ट लेट मी. DA17 पीपल आर कॉलिंग मी. सर येस मी येस. एक झालो सर. नाही, तुमच्या ग्रुपमध्ये लिंक शेअर नव्हती झाली का आज? नाही सर. नाही झाली होती सर. आणि टायमिंग पण नाही, म्हणजे टायमिंग पण नाही समजलं सर, लिंक पण नाही. तुम्ही काल होते, मी सांगितलं होतं सेम लिंक आपण यूज करतो. ठीक आहे, एव्हरीवन आर. पण त्याच्यामध्ये मी सेम लिंक मध्ये मी ट्राय केलं सर, तर काहीच नाही त्याच्यामध्ये जॉईन कोणीच नव्हतं झालं तसं, ब्लँक दिसत होतं सर. मी अर्धा तासापासून ते ट्राय करतो. Okay, fine. Okay, from tomorrow, yeah, even I wasn't part of that group, but from tomorrow, I'll make sure that this will happen. ठीक आहे. ओके सर. ठीक आहे. तर ठीक आहे, कमिंग टू मल्टीलाईन कमेंट्स. ठीक आहे, तर मल्टीलाईन कमेंट्स काय आहेत, ते ह्या कमेंट्स असे असतात जे एक्झिक्यूट होतात. ठीक आहे, त्यांना जर त्यांना जर कुठला आपण व्हेरिएबल असाईन नाही केलं, आता व्हेरिएबल्स काय आहेत ते आपण पुढे बघणारच आहोत. ठीक आहे, ते एक्झिक्यूट पण होतात. ठीक आहे, त्याला तुम्ही डबल ट्रिपल इन्व्हर्टेड कॉमर्समध्ये देऊ शकतात किंवा सिंगलमध्ये पण. एक सेकंड. ठीक आहे, त्याला सिंगलमध्ये पण देऊ शकतात. दीज आर दी कमेंट्स विच गेट एक्झिक्युटेड. बट त्याच्यासाठी एक कंडिशन आहे. ठीक आहे, कंडिशन मी यात टाकतो. should not be assigned. अजून सोपं करून देतो. We should not assign any variable to them. आता व्हेरिएबल काय आहे ते आपण ह्या नेक्स्ट टॉपिकमध्ये बघणार आहोत. ठीक आहे, कमेंट समजलं सगळ्यांना काय आहे आत्तापर्यंत? एव्हरीवन, एनी डिफिकल्टी? येस. येस येस येस. पूनम, कोणाला काही डाऊट? सर एकदा रिपीट करता तुम्ही, 15 मिनिटं लेट. ओके, नॉट एन इश्यू. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले आपण बघितलं की कमेंट्स काय आहेत. तर कमेंट्स पायथनमध्ये काय असतात, दे आर द लाईन ऑफ कोड जे एक्झिक्यूट होत नाही. ते मग एक्झिक्यूट होत नाही तर ते प्रिंट होत नाहीत. ठीक आहे, ती सेल्स जी आहेत ती एक्झिक्यूट होतात. आय मीन जस्ट टू क्लिअर इट आउट, तुम्ही जर त्याला आता शिफ्ट एंटर करून ती एक्झिक्यूट झाली पण ते प्रिंट होत नाही तुमच्या कोडमध्ये, ते आउटपुट काही येत नाही त्याचं. ठीक आहे, लाईन कसं कमेंट कशासाठी वापरतात, जस्ट टू मेक युअर कोड मोर रीडेबल. ठीक आहे, म्हणजे अजून ते तुमच्या जे पण तुमचे डेव्हलपर्स आहेत किंवा तुम्हाला स्वतःला तुम्ही एक्झॅक्टली कोड काय केला आहे तर समजायला. जसं आपण इथे एक सिम्पल ॲडिशनचा प्रोग्राम केला, A=5, B=6, C=A+B अँड प्रिंट C. ठीक आहे, जर मी आता हे सगळे कमेंट्स काढले असतात तिकडनं तर एक सिम्पल कोड होता, समजलं नसतं. बट इथे बघा समजतं आहे. A=5, दिस इज द फर्स्ट व्हेरिएबल और दिस इज द फर्स्ट नंबर, है ना, हॅश. ठीक आहे, सर. B=6, this is the second number. C=B. Here we are doing the addition. Here the output is printed. होतं याच्याने थोडं व्यवस्थित समजतोय कोड?
यस सर. समजलं. तसंच मी इकडचं एक्झाम्पल दिलेलं आहे. इथे बघा, हा एक मोठा पायथनचा कोड आहे है ना. आता इकडे समजा उद्या जर हीच फाईल कुठल्या दुसऱ्या डेव्हलपरने ओपन केली तर त्याला समजायला हवं ना की नक्की मी काय केलं आहे कोड है ना, आणि खूप क्विक वेमध्ये समजायला. तर त्यासाठी मी इथे कमेंट्स देऊन ठेवल्या आहेत. इथे मी जो त्याचे जो एक्सेल फाईल होती ती मी इथे अपलोड केलेली आहे. ठीक आहे, एक्सेल डेटासेट इथे केला होता. ठीक आहे, तर इथे अपलोड केली आहे, इथे ओपन केली आहे. नंतर मी इथे हेड डिस्प्ले द टॉप रोज. ठीक आहे, अननिडेड कॉलम्स मी याने काढलेत. सपोज त्या डेव्हलपरला असं वाटलं की अजून एक कॉलम होती जी गरजेची नव्हती, मग तो इथेच चेंज करेल आणि पुढे मग विल जस्ट डू इट अ हेड. सो इथे मग तो अजून कमेंट करून टाकेल की कॉलम्स ह्या काढल्यात तर काय गरजेच्या नव्हत्या है ना. जर उद्या मी बघितलं तर अच्छा त्याने हे चेंज केलेलं आहे. सो इवन फॉर मी टू अंडरस्टँड द कोड इझिली. समजलं सर्वांना आत्ता? कमेंट्स ऑल गुड गॉट इट सर. everyone? Okay, ठीक आहे. So now ahead we'll move to next topic. ठीक आहे, this is the last topic for today. आपण जास्त let's not एक more exaggerate for today. ठीक आहे, आपण बघूया now what are variables. ठीक आहे, what are variables. ठीक आहे, तर आत्तापर्यंत तुम्ही तुमचा एक सिम्पल कोड लिहायला तर शिकलात. ठीक आहे, प्रिंट हॅलो वगैरे ते विसरून जा. ठीक आहे, एक सिम्पल कोड जसं कमेंट लिहून है ना, काही पण एक तुमची एक सेल ओपन करा, हॅश करून राईट वॉट एव्हर यू वॉन्ट. ठीक आहे ना. सो दिस वर कमेंट्स. आता आपण व्हेरिएबल्स बघूयात. वॉट आर व्हेरिएबल्स. आत्ता व्हेरिएबल्स काय आहेत. ठीक आहे, व्हेरिएबल्स आर द एंटिटीज वेअर यू स्टोअर युअर डेटा. ठीक आहे, डेटा इन अ सेन्स जे पण तुम्ही टाईप करत आहात जे पण तुम्ही लिहत आहात तुमच्या कोडमध्ये ते कुठेतरी स्टोअर तर करावं लागेल ना प्रिंट करायला. तर ते स्टोअर आपण कशामध्ये करतो, व्हेरिएबल्समध्ये. समजलं. ठीक आहे, सो जस्ट कुठे गेली PDF आपली. ओके, ठीक. आता त्याच्या पण काय पद्धत असतात व्हेरिएबल्सच्या. ठीक आहे, चलो आता कोड करून बघूयात आपण लगेच. व्हेरिएबल्स काय असतात. A इक्वल्स टू 5, B इक्वल्स टू अभी, C इक्वल्स टू जे आर्यन. ठीक आहे, किंवा आपण एक त्याला काहीतरी एक वेगळं एक देऊ 67.0 कॉलेजचं 61.98. तर आपण 3 वेगळ्या वेगळ्या गोष्टी लिहिल्यात बरोबर. आता आपण त्याला स्टोअर कुठे केलं आहे, A, B आणि C मध्ये. सो A, B, C बिकम्स युअर व्हेरिएबल. ठीक आहे, व्हेरिएबल्स काय समजलं. तर इथे एक इंटरव्ह्यू क्वेश्चन खूप येतो. म्हणजे एक बेसिक लेवलला किंवा तुम्हाला जसं सांगितलं एंट्री लेवलचं जेव्हा एक पहिला इंटरव्ह्यू राऊंड असतो, नॉट इंटरव्ह्यू राऊंड, कोडिंग टेस्ट असते, तर त्यामध्ये नेहमी विचारतात इज पायथन लाईक डायनॅमिकली टाईप्ड और स्टॅटिकली टाईप्ड. ठीक आहे, तर पायथन डायनॅमिकली टाईप्ड आहेत. म्हणजे काय, तुम्हाला इथे डिक्लेअर नाही करावं लागत काही की हा नंबर आहे की वर्ड आहे. ठीक आहे, की डेसिमल नंबर आहे, हे तुम्हाला सांगायची गरज नाही पडत या व्हेरिएबलला ऑटोमॅटिक समजून जातात. समजलं का आता. सो दॅट्स वाय पायथन इज डायनॅमिकली टाईप्ड. ठीक आहे, पण बाकी जे आहेत ठीक आहे सी जावा तिथे तुम्हाला सांगावं लागतं. जर कोणी कधी जावा केलं असेल तर त्याला माहीत असेल. इथे तुम्हाला आता हे आहे तर इथे तुम्हाला सांगावं लागेल इंट ए, म्हणजे जेणेकरून त्या व्हेरिएबलला समजेल नक्की की काय आहे जे आपण जे स्टोअर करणार आहे त्याच्यामध्ये ते नक्की काय आहे. ठीक आहे, वो उसको समजेगा. ठीक आहे, सो दिस इज नथिंग बट युअर व्हेरिएबल्स. नाव आता तुम्ही म्हणाल सर की आपण फक्त ABC मध्येच व्हेरिएबलचे नावं घेणार का. नाही, असं नाही आहे.
तुम्हाला जे पाहिजे तुम्ही ते घेऊ शकतात. लेट्स मी अभि इथे दिलं, अभिमध्ये मी स्टोअर केलं 45. ठीक आहे. दुसरं मी आर्यन घेतलं, आर्यनमध्ये मी स्टोअर केलं लेट्स 18.656. ठीक आहे. नंतर काही घ्या, लाईक एनिथिंग. लेट्स मी घेतलं HD, त्याच्यामध्ये मी स्टोअर केलं TY, एनिथिंग. ठीक आहे, सिम्पल. सो व्हेरिएबल जे आहे, जसं आता मी याला प्रिंट केलं तर मी प्रिंट म्हणेल प्रिंट काय प्रिंट करायचं आहे, आर्यन. लेट्स आपण आर्यनला प्रिंट करू, तर काय येईल आन्सर, टेल मी. 18.56. करेक्ट है ना. जसं मी इथे मी प्रिंट केलं C, तर काय लेट्स से B, तर काय आन्सर येईल, अभि. करेक्ट करेक्ट. ठीक आहे, समजलं. तर दिस इज हाऊ यू डिक्लेअर, दिस इज कॉल्ड व्हेरिएबल डिक्लेरेशन. ठीक आहे, तुम्ही डिक्लेअर करताय का व्हेरिएबलला एखादी व्हॅल्यू. ठीक आहे. आता तुम्हाला असा प्रश्न पडेल की येस येस आकिब, इज देअर अ क्वेश्चन. फक्त एक विचारायचं होतं येस सर, सर. व्हेरिएबल मध्ये डेटा टाईपला काही लिमिट नाही आहे ना, कुठलाही डेटा टाईप यूज करू शकतो ना? हो हो करू शकतो. येऊ आपण हळूहळू सगळ्यावरती. मी खूप बेसिक्समध्ये खूप सिम्पल याच्यामध्ये जातो आहे, म्हणजे सर्वांना समजेल. ठीक आहे. ओके. ठीक आहे. हां, ते जे तुम्ही बोललात ते आहे, आय मीन करेक्ट, बट नाही आहे कुठली लिमिट. बट विल गो वन बाय वन ओव्हर देअर. तुम्ही जर नाही आहे ते, त्याला लिमिट नाही आहे. ठीक आहे. फक्त चलो डेटा टाईप्सच्या वेळेस समजेल ते. ठीक आहे, आता सांगितलं तर खूप हे होणार. ठीक आहे. सो फर्स्ट वन वॉज युअर व्हेरिएबल, लाईक फर्स्ट वन वॉज युअर ABC. सेकंड तुम्ही हे बघितलं. आता तुम्ही म्हणाल सर याची पण काही लिहायची पद्धत आहे का, जसं मी अजून एक प्रकारे मी त्याच्याने व्हेरिएबल डिक्लेअर करू शकतो. A_SH इक्वल्स टू 66. प्रिंट A_SH. ठीक, अशी पण एक पद्धत आहे व्हेरिएबल्स प्रिंट करायची. ठीक आहे. अजून एक बघायला गेलं तर चल मी आता इथे काय येईल, कोणी मला सांगेल का. चलो मैंने एग्जीक्यूट कर दिया. ठीक है. सो दिस आर द डिफरेंट वेज बाय विच यू असाइन अ व्हेरिएबल. ठीक आहे. आता एक खूप इम्पॉर्टंट स्लाईड तुमच्या समोर येते आहे, ज्याच्यात तुम्हाला समजेल की काय वापरायचं व्हेरिएबल डिक्लेरेशनच्या वेळेस, म्हणजे आय मीन व्हेरिएबलसाठी, आणि काय नाही वापरायचं. प्लीज पे अटेन्शन ओव्हर हिअर. ठीक, एव्हरीवन ऑन द स्क्रीन. सगळ्यांना स्क्रीन दिसते. येस सर. येस. सी काय आहे, तुम्ही स्टार्टिंगला नंबर्स नाही देऊ शकत कुठले व्हेरिएबल असाइन करायला. ठीक आहे, लिहून घ्या कुठेतरी, व्हेरी इम्पॉर्टंट. इथून तुमचा कन्सेप्ट असं एकदम सिम्पल क्लिअर होऊन जातील याने. ठीक आहे, कुठलंच नंबर नाही पाहिजे. ठीक आहे. लास्टला नंबर चालेल का, हो चालेल, है ना. चला करून बघू. एक असं बघण्यापेक्षा लेट्स ट्राय इट आउट. सी इथेच लगेच, आता इथे तर लगेच समजलं, है ना. एक्झिक्यूट करायची पण गरज नाही, है ना. स्टार्टिंगला तुम्ही कुठलेच तुमचे नंबर देऊ शकत नाही. लास्टला देऊ शकतो का, हो करेक्ट. मध्ये देऊ शकतो का, 2 वर्ड्सच्या मध्ये नंबर, हो.
स्पेशल साईन, इथे मला सांगा कॅश का नाही आलं? बिकॉज स्पेशल कॅरेक्टर्स आर नॉट अलाउड. डॉलरचे सिम्बॉल. ठीक आहे, करेक्ट. ठीक आहे, स्टार्टिंगला आपण अंडरस्कोर देऊ शकतो का? देऊ शकतो का? येस. येस. Yes, येस, sir. तुम्ही करून दाखवला. येस, करेक्ट, देऊ शकतो. ठीक आहे, सो दीज आर दी वेज बाय लाईक दीज आर द डिफरंट वेज ज्याच्याने तुम्ही व्हेरिएबल्स असाइन करू शकता. ठीक आहे, समजलं. आता तुम्हाला प्रश्न पडेल, सर असे काही वर्ड्स आहे का की जे आपण वापरू नाही शकत? येस, देर आर सम वर्ड्स जे आपण स्ट्रिक्टली आपण व्हेरिएबल्स असाइन करताना वापरू शकत नाही. ठीक आहे, दोज वर्ड्स आर कॉल्ड रिझर्व वर्ड्स. ठीक आहे, एकदा आपण ते बघून घेऊयात कुठे तयार असतील. ठीक, हे असे काही वर्ड्स आहेत. ठीक आहे, हे काही वर्ड्स आहेत. ठीक आहे, हे पूर्ण. ठीक आहे, ते तुम्ही तुमच्या ॲज अ त्याचे काय म्हणतात व्हेरिएबल तुम्ही वापरू शकत नाही. जसं नन झालं. ठीक आहे, नंतर मग फॉल्स झालं, एफ कॅपिटल, फॉल्स झालं. ठीक आहे, नंतर मग ट्रू झालं. ते हे काय वर्ड्स आहे? हे पायथनचे रिझर्व वर्ड्स आहेत. जसं इफ झालं. इफ, आता सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे इफ कशासाठी वापरता येते, ती एक कंडिशनल स्टेटमेंट आहे. ठीक आहे, नंतर एल्स झालं, नंतर मग एलिफ झालं, है ना. हे असे काही वर्ड्स आहेत जे तुम्ही वापरू शकत नाही व्हेरिएबलसाठी. ठीक आहे, आत्तापर्यंतचं सर्व समजलं. कमेंट, व्हेरिएबल्स काय आहेत, कशासाठी वापरतात, कुठले, आता कुठलीच कोणाला काही डिफिकल्टी येणार नाही व्हेरिएबल्समध्ये. सगळ्यांना रूल्स पण समजले, है ना. हे रूल्स समजले, खूप सिम्पल, एवढेच रूल, याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. एवढी स्लाईड डोक्यात बसली, व्हेरिएबल असाइनिंग, व्हेरिएबल डिक्लेरेशन तुम्हाला जमलं बस. ठीक आहे, सगळ्यात पहिले काय कसं करू शकतो आपण सर, काय काय वापरू शकतो आपण सर, काय नाही वापरू शकतो आपण सर, आणि असे कुठले वर्ड्स आहेत का जे स्ट्रिक्टली आपण वापरू नाही शकत? येस, आहेत. ठीक आहे, आता आपण बघूयात लास्ट टॉपिक फॉर टुडे. ठीक आहे, डिफरंट वेज ऑफ असाइनिंग व्हेरिएबल्स. ठीक आहे, डिफरंट वेज ऑफ असाइनिंग व्हेरिएबल्स. जसं आता इथे बघितलं आपण, त्याचे आता ए बी ऑलरेडी आहे, आपण देऊ झेड जी अँड एच. ठीक आहे, इक्वल्स टू, आपण टाकूयात झेडसाठी आपण टाकूयात 45, 18 अँड 07, 6. ठीक आहे, किंवा एचसाठी आपण टाकूयात ओम. ठीक आहे, मग आता प्रिंट काय करणार आपण? जर आपण हे घे. सी, डिफरंट वेज ऑफ असाइनिंग व्हेरिएबल. समजलं? तर ही पण एक पद्धत आहे ज्याने तुम्ही तुमचं व्हेरिएबल असाइन करू शकता. दुसरं काय आहे, जर आता यातनं तुम्हाला लेट्स से तुम्हाला फक्त ओम हवं आहे, मग काय काय करणार? झेड जी की एच? सिम्पल, एच. सी, ओम आलं. आता तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट करायचं आहे फक्त नंबर 45, प्रिंट झेड. झेड, सॉरी, है ना. सो दिस आर द डिफरंट वेज ऑफ बाय लाईक ज्याने तुम्ही तुमचं व्हेरिएबल असाइन करू शकता. आता तुम्हाला 3 व्हेरिएबल्सला सेम एंटिटी द्यायची आहे, सेम नंबर द्यायचा आहे, है ना. म्हणजे तुम्ही घेतलं, सपोज आपण हाईट घेऊयात, हाईट इन अ सेन्स लेटचे आपण घेऊ प्रॉफिट, किंवा ABC नीट समजेल तुम्हाला,
की टी इक्वल्स टू एच, डी इक्वल्स टू पी, है ना. हे तुम्ही घेतलं करेक्ट. हे बघा इथे पण मी कुठेतरी केलेलं ऑलरेडी, हां केलं होतं. इक्वल्स टू आपण त्याला एक नंबर देऊ 45. आता आपण प्रिंट करूयात. आता काही जरी प्रिंट केलं यांच्यापैकी तर काय आन्सर येणार आहे 45, 45. है ना. समजलं. सो these are the different ways by which you assign a variable. ठीक आहे, समजलं. दिस वन मोर लाईक Yes, sir. एक खूप सिम्पल टॉपिक आहे, घेऊन घेऊ काही एवढाच लाईन ऑफ कोड आहे. चालेल इफ यू परमिट मी, बिकॉज इट्स 9:15. येस. ओके. सो एक तुम्ही खूप एक गोष्ट ऐकली असेल, पायथन इज केस सेन्सिटिव्ह, पायथन इज केस सेन्सिटिव्ह. तर काय आहे केस सेन्सिटिव्ह म्हणजे? आज व्हेरिएबल्स पूर्ण संपून जाईल, डोंट वरी अबाउट. काय आहे केस सेन्सिटिव्ह म्हणजे काय? कॅपिटल किंवा स्मॉल चालत नाही. करेक्ट करेक्ट करेक्ट. चालत नाही इन अ सेन्स म्हणजे तुम्ही एक खूप सिम्पल एक्झाम्पल घेऊ आपण. आता इथे मी घेतलं आहे SR, ठीक आहे, किंवा एखादी नाव घेऊ आपण, म्हणजे नमन, ठीक आहे. नमनला आपण व्हॅल्यू दिलेली आहे हॅलो. नमनला मी हॅलो बोललो, ठीक आहे. दुसरं आहे नमन, स्पेलिंग नमन, त्याला मी बोललो 60, ठीक आहे. तिसरं आहे NAM, ठीक आहे, किंवा मग NAMAN, नमन, ठीक आहे. त्याला मी व्हॅल्यू दिली 55, ठीक आहे, 55.8, ठीक आहे. आता मला सांगा, जर मी इथे नमन प्रिंट केलं, फक्त नमन, हे बघा ऑलरेडी ते 3 ऑप्शन झाले बिकॉज या सेलमध्ये होते ते, ठीक आहे. मी नमन प्रिंट केलं इथे, तर व्हॉट काइंड ऑफ आन्सर डू एक्सपेक्ट? काय येईल? 60. 60. का बरं? कारण येस येस, टेल मी. स्मॉल करेक्ट. सेन्सिटिव्ह, ठीक आहे ठीक आहे. आता हेच चलो आय प्रिंट दिस 60 आलं. आता मी चेंज केलं, मी प्रिंट केलं कॅपिटलमध्ये नमन. आता काय आन्सर आलं? चलो आपण याला इरेज करू. याला आपण काढून टाकू. काय आलं? 55.8. कशाला पकडलं त्याने? याला. सगळं तर सेम आहे. तुम्ही म्हणाल सर तिघं नावं तर सेम आहे. नाही, द वे वी हॅव रिटन इट इज डिफरंट. इथे पूर्ण लाईक कॅपिटलमध्ये आहे है ना. इथे सगळे लोअर केसमध्ये आहे, अप्पर केस लोअर केस. इथे फक्त फर्स्ट लेटर अल्फाबेट अप्पर केसमध्ये आहे, बाकी सगळं लोअर केसमध्ये आहे, ठीक आहे. म्हणजे जर इथे आपण नमन घेतलं तर सी हॅलो आलं है ना. सो हे आपल्याला काय सांगतंय की पायथन इज केस सेन्सिटिव्ह. म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही तुमचा व्हेरिएबल डिक्लेअर केला आहे, ठीक आहे, विथ इन दॅट पर्टिक्युलर ॲस्पेक्ट यू नीड टू प्रिंट इट, ठीक आहे. आणि आय होप प्रिंट स्टेटमेंट काय करते तुम्हाला सर्वांना माहिती आहे. इट प्रिंट्स दी आउटपुट, है ना. प्रिंट हॅलो, ठीक आहे, समजलं. तर आज आपण काय काय बघितलं? कमेंट्स, ठीक आहे, व्हेरिएबल्स काय आहे, व्हेरिएबल, डिफरंट वेज बघितले आपण, सिंटॅक्स बघितला आपण, करेक्ट. वी सॉ सम डिफरंट वेज ऑफ असाइनिंग व्हेरिएबल, है ना. त्यानंतर आपण त्यानंतर आपण रिझर्व वर्ड्स काय आहे ते बघितलं.
है ना. ठीक आहे. बाय द वे एक तुम्हाला जर बघायचं असेल की तुमचा व्हेरिएबल कुठे स्टोर्ड आहे, ठीक आहे, त्याला टाईप 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 म्हणून आपण प्रिंट म्हणून. ठीक आहे. तुम्हाला जर बघायचं असेल, ऑलरेडी केला आहे, लक्षात आहे माझं, बरं झालं लक्षात दिलं. तुम्हाला जर बघायचं असेल तुमचा व्हेरिएबल कुठे स्टोर्ड आहे, ठीक आहे, तर त्यासाठी काय करायचं, एक फंक्शन आहे पायथनचा, ठीक आहे. इथेच मी करतो किंवा इथे करतो. लास्ट एक्झाम्पल काय घेतलं आपण, नमनचं घेतलं ना, म्हणजे लक्षात पडेल सर्वांना. ठीक आहे. आपण घेऊ आय डी किंवा एक नवीनच कोड घेतो. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण सगळे घेऊ. ए इक्वल्स टू हॅलो दिस वॉज द फर्स्ट लेक्चर. ठीक आहे. एक अजून एक घेऊ, A_45 or else फर्स्ट, नहीं तो ABH ऐसे कुछ ले लेते हैं. अंडरस्कोर कुछ लिया होगा मैंने वो ऐसा इसी. ठीक है. A_BH मैंने कुछ ऐसे एक चीज़ ले ली. ठीक है, वहाँ पे मैंने टाइप किया हेलो दिस, तो कैपिटल में लेता हूँ मतलब और अच्छे से समझेगा. हेलो दिस इज द फर्स्ट लेक्चर ऑफ पाइथन. ठीक है. प्रिंट A_BH. ठीक आहे. आता याने काय केलं, हॅलो दिस इज द फर्स्ट लेक्चर ऑफ पायथन. ठीक आहे, प्रिंट केलं आपण त्याला. ठीक आहे. आता मला बघायचं आहे की नक्की हा व्हेरिएबल स्टोर्ड कुठे आहे. त्यासाठी काय वापरतं, थोडं एक ॲडव्हान्स आहे बट यू शुड नो. ही त्यांनी त्याचं मेमरी ॲड्रेस दिला हा. ठीक आहे. आता हा एक जस्ट म्हणजे जर तुम्हाला जर इंटरव्ह्यूमध्ये विचारलं व्हॉट इज द लोकेशन और वेअर एक्झॅक्टली इज युअर व्हेरिएबल स्टोर्ड अँड हाऊ डू यू फाइंड द लोकेशन ऑफ युअर स्टोर्ड व्हेरिएबल. सो सर फॉर दॅट किंवा असं विचारतात की तुमचा जो तुम्ही व्हेरिएबल स्टोअर केला आहे त्याला त्याचं मेमरी तुम्ही फाइंड करू शकता का. हो, मग तुम्ही आन्सर कराल येस. येस देन हाव. जर नो केलं तर ते चुकलं. सो एक मग असं होतं की बेसिक माहीत नसतं तुम्हाला. येस केलं देन हाव. सिम्पल आहे. जसं प्रिंट वापरतात तसंच आय डी एक फंक्शन आहे जो तुम्हाला व्हेरिएबलचा मेमरी ॲड्रेस दाखवतो. ठीक आहे ना. करेक्ट. ठीक आहे, समजलं. Okay. So yes, like this was it for today. So we'll meet tomorrow. ठीक आहे. तर तुमचा टास्क काय आहे आता, जस्ट लेट मी फिनिश देन आय टेक द डाऊट. ठीक आहे. तुमचा टास्क काय आहे आता आजचा. आय विल शेअर विथ यू दिस फाईल्स. सी डे 1 सर्व दिलेलं आहे. मल्टीलाइन कमेंट्स, variables, different way of assigning variable, Python is case sensitive, reserve word. आता तुम्हाला तुमचं फक्त इथे करून बघायचं आहे, नथिंग मोर दॅन दॅट. समजलं हो ना. Yes, yes Yes. yes that Yes, was sir. from my side for today.